म्हसवड नगर परिषदेची निवडणूक 2 दिवसावर येऊन ठेपली असताना राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची सांगता सभा संपन्न झाली। त्या सभेत त्यांनी पूजा विरकर यांचा नगराध्यक्ष असा उल्लेख करत तुमचा एक जरी नगरसेवक निवडून आला तरी पाठ थोपटतो असा सवाल केला। त्यांनी माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, अनिल देसाई, अभयसिंह जगताप यांच्यासह राजेमाने कुटुंबियांवर जोरदार निशाणा साधला। सातारा जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांच्या समर्थकांनी भाजप उमेदवारांना पाठिंबा दिल्याने त्यांचे आभारही मानले। दगड काढला आणि तेव्हापासून त्या खाणीमध्ये ते घाणीचं साम्राज्य होतं। वर्ष पाणी साठायचं आणि साठलेल्या पाण्यामध्ये डास व्हायचे। मी परवाच सांगितलं की असा चुकून माकून एखादा माणूस शिल्लक असेल ज्याला त्या खाणीतून आलेला डास चावला नाही, असा एखादा दुसरा माणूस सुद्धा शिल्लक नसेल आणि त्याच्या जवळजवळ 30-40% लोकांना डेंग्यू झाला असेल। त्या दगडाच्या खनिज बुजवण्याचं काम आणि 24 कोटी रुपयाचं भव्य असं सामाजिक सभागृह त्या ठिकाणी बांधण्याचं काम आता प्रत्यक्षात चालू आहे। आपण बघितलं, या सगळ्या बाजूने काम करत असताना अहिल्या देवीचं संकुल आपण इथे बघताय, नवे असणारं संकुल आपण बघताय, एवढं भव्य दिव्य असं संकुल उभं राहिलं। पण हे सगळं उभं राहत असताना 5 वर्षामध्ये जे प्रचंड मोठं काम झालं आणि ते काम झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, परिवर्तन पॅनल म्हणून एक पॅनल झालं आणि त्या पॅनलनं या शहरातल्या लोकांनी मोठ्या विश्वासानं एक नेरेटिव्ह सेट केला की गावच्या लोकांनी गावची सेवा केली पाहिजे, गावानंच गावाची सेवा केली पाहिजे, गाव काय बोलापडीत चालवणार का, अशा पद्धतीचा एक नेरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला। आणि आपण सगळ्यांनी बघितलं की म्हसवड शहरामध्ये बदल झाला। बदल काय असाच झाला नव्हता। बदल करत असताना सत्तेचा वापर करून, रडीचा डाव खेळून या ठिकाणी मला वाटतं याच ठिकाणी सभेचा स्टेज होतं। डॉक्टर पतंगराव कदम त्या सभेला आले होते आणि त्या दिवशीच्या सभेला माझ्यावर एक गुन्हा दाखल केला आणि मला या म्हसवड शहरातनं बाहेर जायला भाग पाडलं। आणि बाहेर गेल्यानंतर माझा सर्वसामान्य कार्यकर्ता सैरवेळ झाला आणि त्यावेळी छल करून, कपट करून, शकुनी मामाच्या कौशल्यानं या ठिकाणी शहरामध्ये बदल झाला आणि आपण सगळ्यांनी अनुभवलं। 5 वर्षामध्ये जे परिवर्तन झालं, 5 वर्षामध्ये जे परिवर्तन झालं ते परिवर्तन आपण सगळ्यांनी अनुभवलं। या रस्त्याची काय अवस्था झाली, स्मशानभूमीची काय अवस्था झाली, गार्डन मध्ये आज गेला तर तिथं त्या गार्डनची एवढी भयानक अवस्था आहे की ते डुकरन कुत्र्याशिवाय कोण बसत नाही। ज्या ठिकाणी आमच्या माता भगिनी जाऊन बसायच्या त्या ठिकाणी आज गार्डनची अवस्था भयानक। स्मशानभूमीपासून अगदी मंजूर झालेली कामं नाही झाली, अहिल्याबाईच्या नावानं मंजूर झालेलं संकुल नाही बांधू शकलो। इव्हन या ठिकाणी आम्ही भाजी मंडई बांधली, त्या भाजी मंडईच्या बांधलेल्या भाजी मंडईच्या काय असतं, बांधलेल्या भाजी मंडईच्या फक्त कलर करायचा होता, कलर, आणि फक्त काचा बसवायच्या होत्या। एवढे महान नेते त्या ठिकाणी बसले जे गावातनं आज भाद्रपद महिन्यातले सगळे गडी फिरतायत। हे सगळे भारत परिवर्तन करण्यासाठी होते तिथं। साधी या भाजी मंडईची काच बसवू नाही शकले आणि एक कलरचा ब्रश नाही मारू शकले। या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये 18 कोटी रुपये या नगरपालिकेच्या अकाउंटला होते, त्याचे जवळजवळ 14 कोटी रुपये परत गेले। या भाद्रांना पैसे अकाउंटला असलेले खर्च सुद्धा करता आला नाही। असं हे परिवर्तन झालं। शहरातल्या लोकांनी अनुभवलं, पाण्याची परिस्थिती अनुभवली, पेठेतल्या लोकांनी अनुभव घेतला। मी काय बोलणार नाही, पेठकरीत म्हणायला लागले। आता काही लोक एक वेगळा नेरेटिव्ह सांगतायत, मी बोलतो पुढे, पण पेठेची अवस्था काय झाली आपण सगळ्यांनी बघितलं। सिद्धनाथाचा रथ आता झाला, सभेच्या अगोदर सिद्धनाथाच्या रथाच्या अगोदर आपण सभा घेतली आणि सिद्धनाथाच्या आता जेव्हा सभा होती तेव्हा रथ झालेला आहे। या बाजूने जाणारा रथमार्ग आपण बघितला,
कमरे एवढ्या घाणीतनं एवढ्या गलिच्छ पाण्यातनं हा सिद्धनाथाचा रथ त्या ठिकाणी जात होता. आणि आता जे उमेदवार आहेत ते रथा उभे राहायचे आणि रथ ओढणाऱ्या लोकांच्या हाय म्हणून पुढे झाला म्हणून रथ सांगायचे ओढायला. त्या एवढ्या गलिच्छ ह्याच्यातनं आमचा मसवडच्या सिद्धनाथाचा रथ जात होता. त्याची सुद्धा दया माया कधी या भादरानं आली नाही. आपण बघतो आता सुंदर असा रथमार्ग झाला आणि आता सुंदर रथमार्गावरून आता सिद्धनाथाचा रथ या ठिकाणी येताना आपण सगळेजण पाहतो. पाठीमागचं बाजार पटांगण बघतोय. त्या बाजार पटांगणावर थोडासा छोटा मोठा पाऊस आला तरी घाणीचं आणि पावसाचं पाणी साठलेलं पाणी आणि खड्ड्याचं साम्राज्य तो बाजार पटांगण अख्खं कॉन्क्रीट झालेलं आज आपण बाजार पटांगण बघताय. या शहराचा चारी बाजूने विकास होत असताना आपण पाहिला असेल नागोबाच्या मंदिराचा विकास होत असताना त्या बाजूचा झालेला रस्ता आपण बघितला नव्यानं. शहराचा मुख्य रस्ता स्टँडचा एवढा सुंदर रस्ता स्वच्छ रस्ता आपण बघताय. यासारखी लाईट आपण त्या ठिकाणी बघताय आणि त्या ठिकाणी आपण मध्ये लावलेली झाडं बघताय. एवढा सुंदर रोड बघताना एका सुंदर शहरामध्ये येत असल्याचा भास आपल्याला होतो. असा सुंदर रस्ता आपण केला. गावातले अहिल्या देवींच्या नावाने असणारं कॉम्प्लेक्स शहरातलं सगळ्यात उत्तम कॉम्प्लेक्स आपण या ठिकाणी बांधलं. भाजी मंडळ आज उद्घाटनासाठी तयार आहे. या ठिकाणी बघतो आपण नागोबाचा रस्ता केला असेल, नागोबाचा मंदिर केलं असेल, बाकी ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता होती त्या त्या ठिकाणची सगळ्या गोष्टी त्या त्या ठिकाणच्या सगळ्या गोष्टी आपण केल्या. म्हणून मी आपल्याला आज या ठिकाणी सांगणार की 3 वर्षात हे खुर्चीवर बसलेले गडी जसं उतरलं तसं विकासाला पुन्हा एकदा मसवडमध्ये गती आली आणि मसवड शहराचा विकास होताना आपण बघताय. मला आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांना हे सांगायचं 2016 साली बाबू काका त्यावेळी आपण होता. बरं झाला त्या कळपातनं बाजूला आला. शेवटी संगतीचा असर असतो म्हणून आता तुम्ही चांगल्या संगतीत आलाय. आता अडचण येणार नाही आणि आम्ही मोठ्या मनानं बाबू काका आपलं स्वागत केलेलं आहे. परंतु अनेक मंडळी त्यावेळेची मागे बसलेली आहे जे माझ्या तोंडाकडे बघत नव्हती, जे माझ्यावर एवढी मोठी टीका करायची अगदी गावडे डॉक्टर तुमच्यापासून सगळे. तर ठीक आहे ना, टीका केली वाईट नाही आहे. टीका माणसाला सुधारवते. लक्षात ठेवा, आपल्या चुकीच्या गोष्टी आपल्यातलं काही चुकीच असेल ती लोक टीकेतनं आपण शिकतो. पण बघा या सगळ्यांना 5 वर्षामध्ये आपण ज्यांना सत्तेवर बसवलं त्यांनी आपल्या मसवड शहराची वाट लावली. हे मी नाही सांगत डॉक्टर साहेब, मी नाही सांगत. डॉक्टर साहेब ज्यांनी परिवर्तन पॅनलला मदत केली तेच सांगतात. तर आहे ना, ज्यांनी परिवर्तन पॅनलला मदत केली तेच सांगताय की मसवड शहराची वाट आमच्या या 5 वर्षामध्ये लागली. आता एक विकसित शहर म्हणून मसवड शहर बघताय. मसवडचं बस स्टँड बघा. आता मी या ठिकाणी सांगतो अख्ख्या जिल्ह्यामध्ये जसं मसवडचं बस स्टँड आहे तसं बस स्टँड मला दाखवा. या गार्डनचं काम जी अवस्था झाली त्या गार्डनसाठी पुन्हा आपण 4 कोटी रुपये मंजूर केले. आता ती गार्डन पूर्वी होती ते किंबहुना त्याच्यापेक्षा सुंदर ती गार्डन आपण आता तयार करणार आहे. अनेक लोक आता फिरतायत. ज्या लोकांनी 2017 साली 16 साली या शहरामध्ये परिवर्तन झालं पाहिजे म्हणून ज्यांनी प्रयत्न केले ते सगळे गडी, सगळे आमदारकीचे उमेदवार जे आयुष्यभरात कधी आमदार होणार नाही, हे सगळे गडी मला तर त्या देशमुखाचं कौतुकच वाटते. म्हणजे प्रभाकर देशमुख साहेब कलेक्टर, आयुक्त, सचिव, कोकण आयुक्त एवढी पदं घेतली सगळी. अहो कधी कधी मंत्री सुद्धा याच्या वेटिंगला असायचं. मंत्री सुद्धा याच्या वेटिंगला असायचं. ही आता उड्यानं वगैरे फिरतोय मत मागत. याच्याकडे कोण बघा ना, हे कोण आहे यालाही समजा, त्या लोकांनाही समजा हे कोण आहे. मत मागायला गेलं हात जोडायचं असतं हे बी समजा, हात बांधून उभं राहते असं माग.
मला समजतच नाही. दुसरं एक लुबडं आपल्याला म्हणू की नाही, पिली लिली साखर काय सायबुडाची कुत्री इली आमच्याकडे होती, आमच्या इथे होती. शेखर भाऊला माहिती आहे म्हणजे आम्ही दोघं पण म्हणायचो ते कधीतरी. सायबुडाला म्हणजे आमचा काकाच होता. आता ते फिरतंय, दुसरा एक फिरतंय. हे म्हसवड शहर वाटून घेतलंय म्हणजे आम्ही म्हसवड शहर वाटून घेतलंय. काय तुमच्या बापाचा सातबार आहे रे. हे म्हणे हे वार्ड माझे, दुसरा म्हणून ते वार्ड माझे, हे म्हणतो इकडचे वार्ड माझे. आणि दुसरे एक नेते फिरतात, राष्ट्रीय नेते, त्यांच्यावर बघायला बोलणार नाही. पण राष्ट्रीय पक्षाचे नेते सुद्धा गल्ली बोळात मत एवढं क्रिएट गेलंय तुमचं. अरे तुम्ही गेल्या 20 वर्षापासून जयकुमार गोरेचा पराभव करायला फिरताय, पण जयकुमार गोरेचा पराभव तुम्ही करू शकला नाही. आज सांगतो, जयकुमार गोरेचा विषय सोडावं. इथं बसलेला 21 मधला एक पराभव करून दाखवा, एक पराभव तुमची पाठ ठोकल. माझा तो विषय सोडा. यांच्या हयातीत ते शक्य नाही होणार. ज्या दिवशी मी म्हणेन ना आता मला आमदार नाही व्हायचं त्याच दिवशी, पण त्या दिवशी यातला एक बिकडे राहायचा नाही, काठी येईल. मला समजायला झालं, या वादात त्या वादात इकडे तिकडे फिरतायत आणि काय सांगतात. एक म्हणला काय ती त्रिसूत्री विकासाची कुठली तरी, कशाची विकासाची त्रिसूत्री म्हणजे मसवडची. अरे बाबांनो, 5 वर्ष लोकांनी तुम्हाला संधी दिली. मी नव्हतो या मसवडचा सत्ताधारी. अजून जयकुमार गोरेने लोकांनी माझ्या विरोधात मतदान केलं, माझ्या लोकांच्या विरोधात मतदान केलं. जयकुमार गोरेने अजून नगरपालिकेची पायरी शिवली नाही, अजून पाऊल टाकलं नाही नगरपालिकेत. माझ्या उमेदवाराचा फॉर्म भरायचा मी गेलो नाही. 5 वर्ष सत्ता तुमची होती. आता लोकांच्या पुढे तुम्ही आला तेव्हा 5 वर्षात जे काम तुम्ही केलंय ते सांगून मत मागायला पाहिजे ना. 5 वर्षात तुम्ही काय केलं हे सांगून मत मागायला पाहिजे होतं. पाईपलाईन पुचली, गावाला माहित नाही. हा सांगतो, यांनी कधी मसवड बघितलंच नाही. मला बरं झालं, मसवडची गल्ली गोळ बघतोय, पण मी माझं चुकलं. 3 वर्ष काम करायला नाही पाहिजे भाऊ. 3 वर्ष काम केलं नसतं म्हणजे यांनी परिवर्तन केल्यानंतर झालेलं मसवडचं परिवर्तन पण बघितलं असतं. पण ठीक आहे, अडचण नाही. सगळे फिरतात, लोकशाहीने त्यांना अधिकार दिलाय. माझं काय म्हणणं नाही, तुम्हाला अधिकार दिला. मागा मता गल्ली बोळात त्या निमित्तानं तरी किमान लोक तुम्हाला बघतील. आणि 15 वर्ष राजकारण केल्यानंतर सुद्धा मसवडच्या कुठल्याही गल्लीत उभं राहावं आणि लोकांनी सांगून दाखवावं की हा देशमुख आहे म्हणून. खरंय का नाही? अरे माझी गाडी बघितली तरी 3 वर्षाचं पोरगं सांगतोय ती जयभाऊची गाडी आहे. हे प्रेम जनतेचं आहे, हे प्रेम लोकांचं आहे, हा विश्वास लोकांचा आहे. आणि एकदा माझ्याकडून नगरपालिका गेली, लोकांच्या डोळ्यात पाणी आलं. आज मी सांगतो, ज्यावेळी नगरपालिका गेली तेव्हा 4,500 मताचं लीड मला दिलं मसवडनं. आणि आज तर निवडणुकीला उभं राहिलो, 6,600 मताचं लीड मला दिलंय. आणि आज मी सांगतो, इथून पुन्हा कोणी उभा आहे मला माहिती नाही, काय सांगताय मला माहिती नाही. पण आमची पूजाताई अगदी सगळ्यात वाईट घडलं. किती सगळ्यात वाईट घडलं तरी सुद्धा 5,001 मताच्या आत येत नाही.
आणि तुम्हाला माहिती आहे, जेव्हा जेव्हा जयकुमार गोरेने निकाल सांगितलाय कधी चुकला नाही, कधी चुकला नाही, आजही चुकणार नाही. दैवडीचा निकाल मी अगोदर बायकोला माहिती आहे, अगोदर सांगितलं होतं 5च सीटा निवडून येत आहे. पण मी आज मसवड शहराचा निकाल सांगतोय. कोण म्हणतोय 4 नंबर अडचणीत आहे, कोण म्हणतोय बंडूची 1 नंबर मध्ये अडचणीत आहे, कोण म्हणतोय बाबू काकाचं जमल पण ताईच आमच्या अडचण आहे. यांचा येण्याच मिळत नाही. सगळे असं म्हणतायत आणि वाऱ्यातले सांगतायत एक पण आमचे येत नाही, आम्हाला एकच द्या. एक पण आमचं येत नाही, आम्हाला एकच द्या. बघा ही राजा प्रजेची सेवा करतो, मी ऐकले. राजा प्रजेची सेवा करतो हे मी ऐकलंय. माकडीन स्वतःचा जीव वाचवायला स्वतःच्या बाळाच्या डोक्यावर पाय ठेवून वर येते हे मी ऐकलंय. पण राजा प्रजेच्या डोक्यावर पाय ठेवून स्वतः वाचतो हे मी पहिल्यांदा ऐकलं इथं बसवलं. म्हणजे आम्ही आता तुम्ही पडला तरी चालतंय, पण राजांची राणी वाचली पाहिजे. ती माझी भगिनी आहे, मला आदर आहे, मला आदर आहे. पण ज्या लोकांनी सातत्यानं आपल्यावर प्रेम केलं, जी लोक सातत्यानं आपल्यावर प्रेम करत होती, त्या लोकांच्यासाठी आपण काय केलं याचं उत्तर कधीतरी पाहिजे. आमच्या या मुलीवर टीका करतात, म्हणजे तिला काय कळतंय, ती कशी दिसते, ती कशी आहे. आम्ही कधी म्हणलं का तुम्ही 3च फुटाचे? आम्ही नाही म्हणणार. अरे कशावर तुम्ही टीका करता? त्या बहिणीवर तुमच्या घरात नाही बहीण म्हणे ती विरकरवाडीच्या गावात कसं मत देणार तिला? गावात एक नेरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न करते, म्हणजे ती गावची नाही. मला कळत नाही यार. राजा प्रजेचा असतो. राज्याचा विस्तार जिथपर्यंत आहे तिथपर्यंत राजा सांगतो माझा आहे, आणि घरापासून 500 मीटर सांगतोय ते आमची नाही. विरकरवाडी म्हणे ती आमची नाही, ती गावाची नाही. म्हणजे विरकरवाडीत हिंमत मागायला जाणार नाही, मसाय बोनीवाडी जाणार नाही, बाहेर कुठं जाणार नाही. काय लोकांच्या मध्ये नेरेटिव्ह देता, काय लोकांना सांगता. आयुष्यभर कार्या लावून आयुष्य गेलं तुमचं, काय मिळवणार आहात यातनं? आणि एवढं प्रेम जनतेवर, एवढं प्रेम लोकांचा होतो. आता कोर्टाचा निकाल आला, शासनाचा निकाल आला जमिनीवर. मध्ये एक महाराजांनी पुन्हा प्रेस घेतली, काय प्रेस होती का काय मला माहिती नाही, म्हणजे आम्ही कधी जनतेला दबाव आणला नाही, कधी आम्ही जनतेबद्दल काय बोललो नाही. ते मंत्री महोदय खोटं बोलतायत. म्हणजे मी मंत्री झालो हे त्यांना मान्य आहे, पण ते बाजूला ठेवा. कुणावर दबाव आणला, कुणावर नाही आणला हे मसवडच्या जनतेला माहिती आहे. आणि काय सांगितलं की म्हणे हा शासनाचा आदेश आहे. आजपर्यंत पिढ्या 300 वर्ष या लोकांच्यावर दबाव टाकून मतं घेण्याचं आणि या लोकांना नागवण्याचं काम केलं. अरे पिढ्या गेल्या, पण या लोकांतून प्रेशर खाली सातबारा यांच्या नावावर, घर यांच्या नावावर, रस्ते यांच्या नावावर. आणि पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रदीर्घ लढाईनंतर शासनाचा आदेश झाला, आणि शासनाचा आदेश झाल्यानंतर तो आदेश खाली आला, आणि त्या आदेशानं काही ठिकाणी नाव त्यांचं असंच बदलणार आहे. 2 नंबरचा विषय जसं होतं तसं पूर्ववत करायचा आदेश झाला, आणि 3 नंबरला जे कोळाचा विषय त्याच्यासाठी तहसीलदारना 3 महिन्यात निर्णय घ्यावा म्हणून सांगितलं. मग यांनी काय सांगितलं, पहिल्यांदा वाड्या वस्तीवर गेले, म्हणले काय
की आदेश खोटा आहे, आदेश खोटा आहे. मग मला एक सांगा, आदेश खोटा आहे, आदेश खोटा आहे, तर मग कोर्टात कशाला गेला आहे? खोटा आहे ना आदेश, मग कोर्टात आपण का गेला? वरची मायाच्या वस्तीवर गेले, काय म्हणतात तिथं? तुम्ही काळजी करू नका, कोले वस्तीवरती गेले, तिकडे सगळीकडे गेले, काळजी करू नका, मायांचं तेवढं आम्ही करून देणार आहे. पलीकडे हनुमा तुमच्या इकडे आले तांदळाच्या वस्तीवर, तिकडे म्हणले बाकी कुणाच नाही, पण आम्ही धनगराचं तेवढं करून देणार आहे. पलीकडे लोखंडाच्या वस्तीवर गेले, तिथं म्हणले बाकी कुणाचं नाही करणार, पण आम्ही लोखंडाचं तेवढं करणार आहे. वरती धनुभाव आलते का तुमच्याकडे? तिकडे राऊतवाडीचं कधी म्हटलं बाकी कोणाचं नाही, पण राऊतवाडीचं तेवढं मोकळं करून देणार आहे. अरे आहे ना तुमचा दम, आहे ना दम? सांगा ना गावाला, आता आम्ही कोर्टात जाणार नाही, सगळ्यांची जमीन तुमच्या नावावर करून देणार. सांगून टाका एकदा, सांगा ना, काय अडचण? आणि आज इथनं सांगतोय, आजपर्यंत कधी खोटा शब्द शिवाजीराव मी दिला नाही, बाबूसाहेब आम्ही दिला नाही. आज सांगतो, या गावातल्या प्रत्येक माणसाची जमीन राजे माने नाव वगळून स्वतःच्या नावा करून देण्याची जबाबदारी आहे जयकुमार गोरेची आहे. असेल दम तर दाखवा आणून. गेलाय कोर्टात, जावा कोर्टात. आज या गावाला सगळ्या जनतेला सांगतोय, वकील सुद्धा देऊ नका, वकील सुद्धा जयकुमार गोरे देईल, काळजी नका करू. इथं जात असताना कुणाचा वाटखर्चीला पैसा घेतला ना शिंदे भाऊ, कुणाचा विषय ना, माझाच चहा पिले, माझंच जेवण खाल्लं, माझेच नाश्ता पाणी केला. जयकुमार गोरे कुणाच्या चहाला मिळणार नाही. पण या ठिकाणच्या लोकांना पिढ्यानपिढ्याचं जे संकट यांच्यावरचं आहे, बँकेत जाता येत नाही, कर्ज काढता येत नाही, बांधकाम करता येत नाही, काही करता येत नाही. ही जमीन या लोकांच्या मालकीची करून देण्याचा संकल्प आम्ही केलाय आणि त्याच्यामध्ये सिद्धनाथ आमच्या सोबत आहे. आता बोलवलंय, उद्या इथंच सभा आहे, इथंच सभा आहे. बिजली बोलणार आहे, बाकी सगळेच बोलणार आहेत. शहरामध्ये काय नाही, दहशत आहे, दहशत. आता मला सांगा, माझी एवढी दहशत आहे की स्टेजवर उभं राहून मला असल्या शिव्या घालतो. तर एक म्हणतो बघून घेतो, एक म्हणतो बोळातवाडीत जाऊन बघतो, एक म्हणतो इकडे बघतो. एवढी माझी दहशत आहे. म्हणजे या मसवाड शहरातलं जंगल राज संपवायचं आहे. इथं माझ्या बहिणी बसल्यात. तुम्ही जंगलात राहता का? तुम्ही जंगलात राहता? मसवाड शहरातलं जंगल राज संपवायचा. इथं जंगल राज, इथं दादागिरी. आता तुम्हाला आज सांगू का, अरे एवढी दाबून ठेवलेली आहेत, एवढी सांगून ठेवलेली आहेत. जर नुसतं पापणी टाकलं ना तर गावातनं फिरून दाखवा. नाही करणार, नाही करणार. जयकुमार गोरेनं आजपर्यंत प्रत्येक निवडणूक ही लोकशाहीने केलेली आहे. तुम्ही गेमा केल्या, तुम्ही माझ्या केसेस केला, तुम्ही मला अडचण आणली, तुम्ही मला निवडणुकीतनं बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. जयकुमार गोरेनं कधी ते कृत्य केलं नाही. जयकुमार गोरेनं कधी चुकीचा वागला नाही. तेव्हा मी आपल्या सगळ्यांना आधीच ऐकाच, उद्याच सांगतो, आजच मी काय नाही. म्हणजे एमआयडीसी आम्हीच मंजूर केलेली आहे. ती एमआयडीसी मंजूर केली. मासाळवाडीवाल्यांनी सांगितलं, तुमच्या भागात पण काढून घेणार, तुमचं घर पण काढून घेणार, तुमची जमीन पण काढून घेणार. पोपटराव आमच्या बिल्डिंग सारखा भया मागे चालायला लागला. आयुष्यभर माणूस माणसात ठेवला नाही. कायम काड्या लावून माणसं माणूस माणसात ठेवला नाही. स्वतःच राजकीय सत्तेची पोळी भाजली. त्यांना एकच भेटला, जयकुमार गोरे. किती अर्ज आणले, किती स्पर्धा झाली, किती काय केलं, तरी सुद्धा जयकुमार गोरेला निवडणुकीत नाही आणू शकले.
मंत्री होऊ नये म्हणून काय काय केलं, किती बातम्या. मंत्री झाल्यावर पुन्हा केसेस घातल्या. सुदैवाने माझी बायको चांगली आहे, अजून घटस्फोट झाला नाही. काय काय एवढं म्हणजे मला कळत नाही. या मातीतले पोरग किमान आता निवडून आलं जाऊ द्या, पण किमान राज्याचं मंत्री झालंय तेव्हा तरी थांबायचं. पण तेव्हा सुद्धा या भात्रानं नाही. म्हणजे आता इतिहासच तसा आहे. मी जाणार नाही संताजी महाराजीवर, मी जाणार नाही त्याच्या विषयावर, नको आता त्या विषयावर नको जायला. पण इतिहासच असा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर त्याही स्वराज्याला कधी विश्वासाने राहिली नाही. काय परिस्थिती यांची आहे. त्यामुळे आपण बघतोय आता दुसरं काय हातात राहिलं नाही. पण नगराध्यक्षाच्या उमेदवाराच्या संदर्भात काय बोलायचं, माझ्या अखिल संदर्भात काय बोलायचं, बंधूच्या बद्दल काय ते बोलायचं, बाबूशेठला सांगायचं आता आम्ही निवडूनच येऊन देत नाही. जणू काय हे मतपेढीचं मालकच आहेत. उद्या येणार सांगणार की आता राज्याची तिजोरी माझ्या हातात आहे, मसवट शहराला पाहिजे ते देतो, पण तिजोरीचा मालक माझ्याकडे आहे. आणि तिजोरीचा एक पाठ माझ्याकडे पण आहे. ते सगळं आपण बघितलं. यांना दुसरं सांगायला काही नाही. विकास कामा बोलू दे, विकास कामा बोलू दे, अडचणी संदर्भात बोलू दे, का निवडून द्यायचं हे सांगू दे, आणि बाकी सगळं सोडून द्या. हो, भारतातल्या लोकांनी सुद्धा सांगा, कुठं होता 5 वर्ष तुम्ही? सत्ता आली ना तुमच्याकडे, कुठं होता 5 वर्ष तुम्ही? जनता जगली मेली, रस्ता हाय नाही, पाणी हाय नाही. कधी आला तुम्ही कुणाकडे? कधी बोलला कुणाशी? आणि हे सगळं झाल्यावर कशाच्या आधारावर मतं मागता? लोकांना भावनिक करता. मध्ये सांगितलं आमच्या बापूंच्या सिद्धनाथाकडे, मी बापूंना लांब आणि दीर्घायुष्य लाभावं अशी मी पहिली प्रार्थना करतो. पुन्हा म्हणणार आमच्या बापूवर आलं. अरे बाबू काका, आपल्या कुटुंबातला एखादा व्यक्ती आजारी पडला तर त्याला जिवंत राहावा, त्याला चांगलं जीवन जगावं म्हणून आपण सर्वस्व पणाला लावून प्रयत्न करतो. खरं आहे ना? सर्वस्व पणाला लावून प्रयत्न करतो. आणि हे काय सांगतात, बापूच्या डोळ्यात देखत एकदा नगराध्यक्ष होऊ दे. किती भावनिक साध आहे बघा. म्हणजे ह्याला गॅरंटी आहे. काय बोलता यार, किमान स्वतःच्या वडिलांबद्दल. परमेश्वरानं त्याला 10-20 वर्षाचं अजून आयुष्य द्यावं, त्यांची प्रकृती अजून उत्तम व्हावी. पण बोलता काय तुम्ही? मतासाठी, एका निवडणुकीसाठी स्वतःच्या वडिलांची बोली लावता. काय मला कळत नाही. म्हणजे किती खालच्या पातळीवर जायचं, किती खालच्या पातळीवर जाऊन मतं मागायची. गावातल्या लोकांना पेट करायला माझी विनंती. परिवर्तन तुम्ही अनुभवलं, बदल अनुभवला, गावातल्या सगळ्या जनतेनं बदल अनुभवला. आता काय म्हणतात, सगळे परिवर्तन झाल्यानंतर ते सगळे काय म्हणतात, काय लोकांना शिकवलं वाढेल, गावातला पाहिजे, गावातला पाहिजे. मला सांगा, जो विरकरवाडीचा मागच्या वेळी निवडून दिला होता ते कोणी दिला होता? तेव्हा पॅनल प्रमुख कोण होता? वाडाच होता ना. वाड्यात बसूनच बैठका होत होत्या ना. तेव्हा विरकरवाडीचा चालला ना. आता काय होतंय? या सगळ्या पेट करा, एवढंच सांगायचं. आणि त्यातली त्यात काय, धनगर नको. सगळं चालतंय धनगर समाजाचं. धनगराचा नगराध्यक्ष मागच्या वर्षी कसा चालला, आता नको.
किती जातीपातीचा विष पेरता? मग ठीक आहे, धनगर काय नको, बाबू का नको, बाबू काका का नको? सोयीनं जातीपातीचं विष पेरायचं. अरे गावामध्ये आज बघता आपण काय अवस्था आहे, केलेल्या रस्त्यांची अवस्था त्यांच्या काय आहे. आपण नव्याने रस्ते केले, आपण नव्याने कामं केली, आपण नव्याने सगळ्या गोष्टी केल्या. या गावकऱ्यांना माझी विनंती आहे, किती दिवस या भूलथापांना नवीन करायचा विषय येईल तेव्हा म्हसवड जिल्हा व्हावा ही माझी भूमिका आहे. याच पद्धतीचं शहर, याच पद्धतीच्या शहराच्या पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्यात अशा पद्धतीची भूमिका घेऊन आपण काम करतोय. तेव्हा ही पेठ वाढेल, तेव्हा इथला व्यापार वाढेल. पाणी आणलं म्हणून आजूबाजूच्या शेतामध्ये सुबत्ता आली, म्हणून आज पेठेमध्ये सुबत्ता आली. या पेठेचा विकास होईल, या गावाचा विकास होईल, MIDC होईल. तेव्हा या जमिनीच्या किमती या गावाच्या आज 5 लाखाची किंमत 25 लाख होईल, 25 लाखाची 1 कोटी रुपये होईल, 1 कोटीची 5 कोटी होईल. तेव्हा सगळ्यांच्या जमिनीला किंमत येईल, या गावाला किंमत येईल, या परिसराला किंमत येईल, जोडधंदे उभे राहतील. आणि हे सगळं करण्यासाठी आपल्याला या म्हसवड शहराचा विकास करत असताना या तालुक्याचा विकास करायची संकल्पना घेऊन आपण पुढे चाललोय. मग कुणावर टीका करायचा हा विषय वेगळा आहे, आणि आज टीका करायसाठी नाही आलो मी. आज मी तुम्हाला एवढंच सांगणार आहे की हे विकसित म्हसवड, एक स्मार्ट म्हसवड, 24 तास पाणी देणारं म्हसवड, देण्याची सुविधा असणारं म्हसवड, सगळ्या पायाभूत सुविधा असलेलं म्हसवड. एक सामाजिक सभागृह मी बांधायला घेतलंय. मी परवाही सांगितलंय, एका लग्नाचं कार्यालय भाड्यानं घ्यायचं म्हणलं, एक मंगल कार्यालय भाड्यानं घ्यायचं म्हणलं 70-80 हजार रुपये लागतात आपल्या एका मंगल कार्यालयाच्या भाड्याला. जेव्हा माझ्या म्हसवड शहरातल्या कुणाचं गोरगरिबाचं लग्न येईल तेव्हा त्या फक्त 10,000 रुपये ते मंगल कार्यालय आणि सामाजिक सभागृह, हे सभागृह या शहरामध्ये नव्हे या जिल्ह्यामध्ये कुठं नाही अशा पद्धतीचं कार्यालय आपण बांधतोय. ते कार्यालय सिद्धनाथाला शब्द देतो, या म्हसवड शहरातल्या ज्या ज्या विकास कामाला जे जे लागेल ते सगळं हा जयकुमार गोरे करेल. आणि ह्यांच्या वतीनं हा शब्द, या सगळ्या उमेदवारांच्या वतीनं हा शब्द जयकुमार गोरे देतो. तुमचं विजन सांगा, तुम्ही का निवडणूक लढवता सांगा. मला माहिती आहे बापूंनी बघावी एक भावना झाली, एक इच्छा, पण दुसरं सांगा तुम्हाला निवडणूक का लढवायच्या. माळी, धनगर, लोखंडे, बौद्ध सगळ्यांच्या जमिनी निकाल झाला तो बदलण्यासाठी, पुन्हा इथं राजेशाही स्थापित करण्यासाठी. राग आला परवा किती. मी म्हणलं तुम्ही ती राजाची राणी असतील, आमची ही रयतेची राणी आहे. म्हणजे ही कशी काय राणी होऊ शकते, ही काय पद्धत आहे का बोलायची? का गरिबाने राणी व्हायला अधिकार नाही गरिबाच्या लेकीला? हा, नाही अधिकार दिला. अरे ही तर राणी अहिल्या देवींची वंशज आहे. आणि ज्याला इमानदारीचा इतिहास आहे. बाकीचं मी सांगणार नाही. त्यामुळे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मी सांगतो, बाकी सगळ्या गोष्टी सोडून द्या, जातीच्या पातीच्या पलीकडे जावा, सगळी जोकडं काढून टाका आणि या म्हसवड शहराचं भविष्य घडवण्यासाठी आपण यांच्या पाठीशी उभं राहावा. भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभं राहावा. देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, आणि जिल्ह्यामध्ये आणि म्हसवडमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार असलं पाहिजे. ही भूमिका घेऊन आपण काम करतोय. त्यामुळे आपण बघितलं इथं बसलेला प्रत्येक माणूस शासनाच्या कुठल्या ना कुठल्या योजनेचा लाभार्थी आहे. ते फिरतात, ते काय सांगितलं, लाडकी बहीण हा दिखावा निवडणुकीसाठी, हेच गडी सांगत होतो. हेच सगळं गडी आता जी फिरतात ना गावातनं, हे सगळं सांगत होतं लाडकी बहीण जुमलाय फक्त निवडणुकीपुरता आहे. आणि ते सगळं गडी आता गावातनं फिरतात, पुन्हा म्हणतात लाडकी बहीण योजना आमचीच आहे. आणि लाडकी बहीण योजना आमच्या देवाभाऊने आणली. सक्का भाऊ सुद्धा
सक्का भाऊ सुद्धा राखी बांधायला जेव्हा तुम्ही भावाला जाता तेव्हा ताटामध्ये 100 रुपये टाकताना 3 वेळा बायकोकडे बघतो. बायकोचा आदेश आला, मान हल्ली तरच गडी ताटात टाकतो, नाहीतर पुन्हा काढून घेतो. साडीचा जमाना संपलाय. या भावाला दिली साडी, तेव्हाही म्हणे साड्या देऊन बहिणीला विकत घेतात काय आमच्या महिलांना. पण आता देवा भावनी बहिणीच्या खात्यावर राखी पौर्णिमेला नाही, प्रत्येक महिन्याला 1500 रुपये आमचा देवाभाव देतोय. आमच्या बहिणीला स्वाभिमानाने सन्मानाने उभं केलाय. कधी कधी आपण लगीन करून आणतो, कधी कधी असंच मागे येते. तुमच्या मागे आले का कोण? मग कशाला बोला. बाकी सगळं बाजूला ठेवा. पण मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगणार इथे युवक बंधू माझे आहेत, उद्याच्या मसवडच्या भविष्यासाठी, उद्याच्या मसवडच्या MIDC साठी, उद्या मसवड शहराच्या 24 तास पाण्यासाठी, उद्या मसवडच्या भुयारी गटासाठी, उद्या विकसित मसवडसाठी, उद्या महात्मा फुलेंच्या पुतळ्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी, राणी अहिल्यादेवींच्या पुतळ्यासाठी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी, महात्मा गांधींच्या पुतळ्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या माझ्या सगळ्या सहकार्यांना आपण निवडून द्या. ही विनंती या निमित्तानं आपल्याला करतो. सिद्धनाथाची नगरीमध्ये आपल्या सगळ्यांना पुन्हा शब्द देतो. आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद या सगळ्यांना द्या. या सगळ्यांच्या वतीनं शब्द देतो. परिवर्तनचं काय झालं तुम्हाला माहिती आहे. 12 एका घरात कारभारी 17. आताही तसंच चालेल. कुणाचं चिन्ह कुठलं, कोण घड्याळाला मागते, कोण बाणाला मागते, कोण तंबुराला कसं तुतारी, हा कोण तुतारीला मागते, कोण कशाला मागते, काय समजून झाले. त्यांच्यात पण मिळत नाही कोण कशाला काय मागते. आणि वरच्याला कळणं खाली कुणाला मागायचंय. खाली कुठला कडे तुतारीवाला आहे, घड्याळवाला आहे का, तिकडे कुठलं हा कबशीवाला आहे. कबशीवाल्याच माहिती नाही ती कुठला आहे. या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. तेव्हा माझं म्हणणं आहे, ज्या घरात कारभारी 17 आहेत त्या घराची कधी उन्नती झाली नाही. आणि ही पार्टी आमच्या जयकुमार गोरेची पार्टी, भारतीय जनता पक्षाची पार्टी आहे. एकदा पार्टीने आदेश आला की आमची अख्खी पार्टी कामाला लागते आणि ताकदीनं काम करते. नाही यांच्याकडे ह्यो रुसला, ह्यो भागला, ह्यो पाहला, ह्याला दिलं नाही, ह्याला पोचलं नाही, ह्याला अजून आलंच नाही, आमच्याकडे कोणी बघितलंच नाही, ह्याच्यात यांची निवड चाललाय. आता मी सांगतो शेवटच्या दिवसात यांच्या गड्यांचं जे फिरतात का नाही, त्यांचं पोचलं तरच गडी फिरतात. बाकी काय मला माहिती नाही, पण जाऊ दे. बाकी सगळा विषय बाजूला ठेवा. मी पुन्हा एकदा आपल्या मसवड शहरातल्या सगळ्या माझ्या सहकार्यांना माझी मनापासूनची विनंती आहे, गावातल्या लोकांना माझी विनंती आहे. गाव हे मसवड आहे आणि मसवड शहरामध्ये वाड्या वस्त्या आहेत. असा भेद करू नका, असा भेद करू नका. आणि कुणासाठी कुणाला दानाला देऊ नका. म्हणजे त्यावेळी त्यांनी काम केलं नाही, ते औषध तुम्हीच आणलं होतं का नाही. मी माझी बहीण घेऊन आलोय. ही सेवा करताना कुठं कमी पडणार नाही, कुणाचं कमिशन खाणार नाही, कुणाचं कमिशन खाणार नाही, टक्केवारीसाठी भांडण होणार नाही. आणि इथं बसलेल्यांसाठी सगळ्यांच्या वतीनं मी देतो. 5 वर्षात 5 नगराध्यक्ष करायची किमया जयकुमार गोरेने केली होती. पालखीत एकदा आदेश आला की काम होतं. ही भूमिका बघितली. आता म्हणले बंडूच नाराज, आता जमलं आमचं बंडूकडे कॉन्टॅक्ट. एवढं सोपं वाटतं का. 20 वर्षाचं नातं असं सहज कोण तुटतं. पण किती उकळ्या फुटत होत्या काय. आता जमलं आमचं. म्हणजे स्वतःच्यात हिंमत नाही, स्वतःच्यात ताकद नाही. बाजूकडून काय जमतंय का बघता तुम्ही मग खुश होतात. ही परिस्थिती यांची आहे. माझी पुन्हा एकदा आपल्या सगळ्या मसवड शहरातल्या जनतेला माझी विनंती या निमित्तानं आहे, आपण सगळ्यांनी भारतीय जनता पक्षाच्या या माझ्या पॅनलच्या पाठीशी उभं आपण ताकदीने राहावं. या शहराला हा पुन्हा एकदा मी शब्द देतो,
यातला एकही चुकीचा वागणार नाही, एकाला चुकीचं वागू देणार नाही, एकालाही चुकीचं वागू देणार नाही. या शहराची सेवा करताना यातला कुणी कमी पडणार नाही हा शब्द या निमित्तानं देतो. पेट वाढवणं, गावाचा विकास करणं, गावातला सुविधा करणं या सगळ्या कामासाठी ही सगळी माझी लोक लढतील एवढं या ठिकाणी मी आपल्याला आश्वासित करतो. आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी विनंती करत असताना माझ्या या सगळ्या सहकार्याला मनापासून शुभेच्छा देतो. 2 तारखेला मतदान आहे, 2 तारखेला मतदान आहे आणि 2 तारखेला मतदानाच्या दिवशी कमळ चिन्हापूरचं बटन दाबायचंय. कुठलं? कमळ चिन्हापूरचं बटन दाबायचंय आणि यांना निवडून द्यायचंय. आता परिस्थिती अडचणीची आहे तुम्हाला सांगतो. असंख्य चिन्ह पुढे आहेत पण एक परिस्थिती भाऊ सगळ्यांना जागा करतोय. आता काल मगाशीच माझ्या चिठ्ठी आली इथे आमच्याकडं 3,000 रुपये पोचले, फक्त वरचंच मत मागितले. आता खालच्याने काय करायचं त्यांचं त्यांनी ठरवलं, आपला काय विषय नाही. पण काय फिकीर करू नका, कुठनं घेऊन आले नाही, तिथलंच कोण त्यातलंच आहे, तिथलं काही फरक पडत नाही. आलं तर घ्या इथून. पण या ठिकाणच्या शहरातल्या माझ्या सगळ्या बांधवांना सांगतो, व्यापारी पेठातल्या सगळ्या 18 पगड जातीच्या लोकांना सांगतो, बाबांनो 5 वर्ष या शहराचं नुकसान झालं, शहर 15 वर्ष मागे गेलंय. माझे हात जोडून विनंती आहे, आता इकडं तिकडं करू नका. 100% तिन्हीच्या तिन्ही मतं कमळाच्या पाठीशी घेऊन आपण या ताईला आपल्या सगळ्यांना आशीर्वाद द्या एवढी विनंती. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.